नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आजचा विषय आहे आउटलेटच्या बाहेर जे फुटपाथ आहे, चालणारी गाडी येणारी, त्या जागेवरून जंगली ग्रास पण तिथे पण येतात आहे. म्हणजे असं नाही होत की नुसतं ग्राउंडच्या आतमध्ये स्वच्छता बघायची आहे, तर ग्राउंडच्या बाहेरसुद्धा आपल्याला स्वच्छता ठेवता आली पाहिजे आहे. तर त्याच्यामुळे मी ग्राउंडवरती आलेलो आहे. छान सकाळचं वातावरण आहे, पाऊस थांबलेला आहे आणि पाऊस थांबायच्या अगोदर फटाफट कामं करून घेतो आहे आणि तुम्हाला दाखवतो की टाटावाल्यांनी जे ब्रिज वरती बनवलं आहे तर त्याच्यामुळे आपल्या ग्राउंडवरती पाणीसुद्धा येतं आहे. तर त्यांना मी आज पुन्हा एकदा जाऊन रिक्वेस्ट करणार आहे की तिथं तुम्ही असं काहीतरी तुमची बहरबीर काय असेल तिकडचं काही, तर तिथे तुम्ही टाका, जेणेकरून मला ग्राउंडवरती पाणी जमा राहणार नाही. तर पाणी आहे ना, ते जे पावसाचं पाणी येतं आणि ते संपूर्ण आपल्याकडे येतं ते पाणी, आणि त्याच्यामुळं गवतसुद्धा कुजायला लागलेलं. तर चला तुम्हाला दाखवतो. तर हा उंचवटा झाल्यामुळे की पाणी जायला जागा भेटत नाही, वरून असं पाणी येतं, तर पाणी जमा होतं आपल्या क्रिकेटच्या ग्राउंडवरती. आणि हे जे जंगली रस्त्यावरती तुम्हाला दिसतंय, आता हे काढायचं काम चालू आहे. हे असं जंगली येतात आहे आणि छान दिसावं असं ह्या हिशोबाने काम करतोय आपण. आता सळी घेतली आहे, तिथं ऑलरेडी सळी बांधलेली आहे. आणि लिंबाचं जे झाड आहे ते खूप वारा येत असल्यामुळं लिंबाचं झाड असं थोडंसं एका साईडला आलेलं आहे. आणि ते त्याचं व्यवस्थित अजून छान वाढ व्हावी आणि ते पडू नये म्हणून याच्या काळजीसाठी या अशा त्याला तर साळ्या आणि रशीने व्यवस्थित बांधतोय. आता हे लिंबाचं झाड आहे, त्याचा असा हा बॅलन्स अंगावरती येतोय. हे बघा, सीधा करतो. पत्थर से मारना पड़ेगा ना. ये ले लो ना पत्थर, पाव के नीचे पत्थर ढूंढने जा रहे हो. आणि इकडे झाडं अशी वाढलेली आहेत, ती सापाविपाची पण भीती वाटते, कारण विषारी साप आहेत आतमध्ये. पण तरी पण काळजीपूर्वक आम्ही कामं करतो. क्या चिट्ठी थी? हाँ, ये देखो ना, साइड में जाओ, साइड में जाओ. अच्छा खासा मुंगे में खड़ा हो गया है. मुंगे चावले आहे, मुंग्या भरपूर आहेत. पडतोय, पाऊस जोरात आलाय, पडायची पण भीती वाटते, चिखल आहे ना. मुंग्यांची पावडर मारतोय, कारण मुंग्या झाल्या होत्या, भरपूर मुंग्या झाल्या होत्या. आता ते साईडने सर्व मुंग्यांची असे मोठे मोठे खड्डे झाले होते, मुंग्यांनी केले होते. तर मित्रांनो, आज थोडं ग्रास कटिंग केली
उद्यापासून विकेटच्या आउटसाईडला म्हणजे मधली विकेट सोडून बाजूचं तिथे आता असं औषध मारणार आहे की जे जंगली येते ना ते जंगली जाण्यासाठी आता खास मी औषध मागवलेले आहे, औषध पण आलेले आहेत आणि ते औषध मारायचं मी उद्यापासून काम करणं तो व्हिडिओ तुम्हाला दाखवतो. नुसतं क्रिकेट खेळणं किती सोपं आहे, त्याच्यामागं मेहनत पीक तेवढीच अवघड आहे. हे मला छान वाटतं, एक सुंदर असं नॉलेज पण येतं आहे आणि मी ते तसं त्याचा उपयोग करत ग्राउंड कसं मेंटेन राहील ह्याची मी काळजी घेत राहतो आहे. जे कोण क्रिकेटर असतील, माळी असतील, ज्यांचं स्वतःचं कोणाचं ग्राउंड असेल त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खास क्रिकेटचा असतो की पावसाळ्यात क्रिकेटचं ग्राउंड कसं मेंटेन केलं जातं. मी नेहमीप्रमाणे बोलतो आहे की मला हा सर्व आनंद माजी खासदार रामशेठ ठाकूर काका यांच्यामुळे भेटतो. त्यांचा हात पाठीशी आहे नेहमी बोलतो, त्याच्यामुळे मी इथे बिंदास छानपैकी ग्राउंडला मेंटेन करायचा प्रयत्न करतो. आणि म्हणजे क्रिकेट मुलांना शिकवणं, आता एक माझी स्टुडंटसुद्धा डिस्ट्रिक्ट लेवलला सिलेक्ट झालेली आहे. तिची काही दिवसामध्ये आता प्रॅक्टिस चालू होते जिल्हा पातळीवरची. तिची निवड झाली आहे विकेट कीपर म्हणून आणि तिला आता बॅटिंगवरती पण मी लक्ष द्यायला लावलेलं आहे. आता तिची बॅटिंगला पण मी छानपैकी तिच्यावरती लक्ष देणार आहे. आणि अशा पद्धतीने हे ग्राउंड कसं मेंटेन ठेवून कशी औषधं वापरायचे, कुठलं औषध कशासाठी उपयोगाला येते याची सर्व मला माहिती भेटत चालली आणि मलाही आवड आहे की ह्या सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या. आणि क्रिकेट ग्राउंड किती स्वच्छ दिसेल कारण त्याच्यामागे उद्देश एकच आहे की आपले हे ग्राउंड खूप छान राहावं आणि ह्या ग्राउंडचा आनंद प्रत्येक स्टुडंटला घेता आला पाहिजे आणि आपल्या ग्राउंडवरून मुलं आपल्या देश पातळीवरती खेळले पाहिजे. नमस्कार मित्रांनो, आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, ते जंगली सर्वीकडे वाढले ते तुम्हाला दाखवतं ते कारण ते जंगली आहे ना मूळ ग्रासला येऊन देत नाही पुढे आणि तिथून सर्व कमी कमी होत जात आहे. तर त्याच्यासाठी औषध मागवलेलं आहे आणि हे जे औषध आहे ते हे औषध आता आपण पाण्यामध्ये 15 लिटरच्या पाण्यामध्ये टाकतो आहे. आणि हे जे जाणकार आहेत म्हणजे जे त्यांच्याकडून नीट माहिती घेतलेली आहे ते बोलतात, त्यांनी मला सांगितलं आहे की मूळ जंगल मारायला राहील, तुमचा जो मूळ जो लॉन आहे तो राहील आणि बाकी जंगली आहे ना तो निघायला सुरुवात होईल. हे जे जंगली आहे ना हे बघा हे सर्वीकडे इथं पसरलेलं आहे दिसतं. हे खूप बेकार असं आहे आणि सर्वीकडे पसरलं. हे पावसात खूप त्रास आणि हा मेन म्हणजे बरमोडाला हा उगवून देत नाही, त्या लॉनला तो उगवून देत नाही आहे. हे बघा छानपैकी अशी हवा सुटली आहे आणि झाडं छानपैकी असे डोलतात आहे. औषध आहेत जे ग्राससाठी आता उपयोग करणार आहे. हे जे सेम्प्रा नावाचं जे औषध आहे म्हणजे आपण त्याला ज्यांच्याकडून आपण मागवलं आहे का ते खूप मोठे असे ह्याच्यातले जाणकार आहेत कारण त्यांनी डिग्री घेतलेली आहे आणि त्यांना ह्या बऱ्याचशा गोष्टी माहिती आहे. म्हणजे असं हे काय मी मनाचं करत नाही आहे. औषध टाकलेलं आहे आणि ह्याने आपण फिरवतो का आता औषध विरघळायला पाहिजे. आता हे अशी फवारणी आपण मारायला घेतलेली आहे. कमी माणसांमध्ये जास्तीत जास्त काम कसं करायचं आहे हे सुद्धा शिकायला भेटलं आणि प्लॅनिंगने जर काम व्यवस्थित केलं तर मग काम व्यवस्थित होईल. आणि ही फवारणी आता या संपूर्ण ग्राउंडला मारणार आहे जेणेकरून तो कुठंतरी आटोक्यात तो जंगली ग्रास यायचा थांबून जाईल. असं डेली रुटीन काम आहे, असं करावं लागतं आणि खूप छान आहे कारण आता मोठ्या मोठ्या टीमला पण मी अपॉइंटमेंट केलेलं आहे. ते सुद्धा आता ऑक्टोबरपासून खेळायला सुरुवात होईल आपल्या ग्राउंड. त्याच्या अगोदर हे सर्व असं मेंटेन करावं लागतं. औषध मारलं ते मार्किंगसाठी दगड घेतलेले आहेत हे आणि त्याच्यामुळे मग असं नको व्हायला की ती जागा सुटली आणि पुन्हा रिपीटमध्ये तिथंच मारतो आपण. त्यासाठी मार्किंगसाठी आता दगड मी लावतो आहे. मित्रांनो, तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, लाईक करा, आपल्या ह्या चॅनलला सबस्क्राईब करा. टेक केअर, बाय बाय.